हाय सर्वांना, शुभ सकाळ. तुम्ही कशा आहात सर्व? मी चांगली आहे. मस्त असा पाऊस पडला रात्री. एकदम शांत वातावरण आहे. आणि सूर्यनारायण तर आलेच आपले. का रात्रीसाठीच पाऊस होता काय माहीत. मस्त असं राऊंड राऊंड पाणी पडलं. सगळं घरदार वलं झालं. बाहेरचं वातावरण दाखवून देतो तुम्हाला. बाहेर असं काही वातावरण आहे. सगळं चकाचक झालं. म्हणजे धुळला ना सगळा गायब झाला. पाणी म्हणजे पाऊस आला तर. आईचं काय चाललं दाखवतो तुम्हाला. चला घरात. हा फोडणीचं वरण ना. हो. आणि भातही टाकला वाटते बापाने. आईनं टाकला भात. आता आईची सून गेली आईला टाकून गावा. आणि मला काही आज निंबाले लोमक्याले जा नाही लागत. कारण कालच मी काळ्या आणून ठेवल्या घरी. लसण काढतो त्यात. आता आईची सून गेल्यावर आईच्यानं तर काही एवढे कामं होणार नाही. आणि ते करावं लागतील मले. आता मी करून घेतो ब्रश आणि उरकून घेतो माले सगळे कामं. म्हणजे माझे स्वतःचे. बाकीचे जे कामं आहात ते तुम्हाला दाखवतोच मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. टमाटर काप, लसण काप. लसण कापू नको, ठेचतो मी. हिरवा सांबार काप. मी आलीच त्यांना ब्रश करून. लसण तर वेस्ट ना मग. कढईत करू का फोडणीचं वरण? इकडे उठा बसाच लय लागते बाई. हे घ्या इकडून, ते घ्या तिकडून. एवढेच का पापड? 5 6. रात्र बेसनीतलं खात झालं तर लग्नातल्यासारखं. ते गरम गरम खायला पाहिजे होतं. गरम गरम लय खास लागते. वरण शिजलं नाही का मग गॅसवर? शिजलं. चला आज या किचन मध्ये आहे ड्युटी माली. आणि माले बाहेरचे काम व्हायला काही ना. सगळं वरण भात सगळं शिजून ठेवलं. कापकुपही करून ठेवलं. वरणाले फोडणी द्यासाठी टमाटर, मिरची, कढीपत्ता, हिरवा सांबार. हिरवा सांबार तर नाही घेतला हो. सांबारच नाही आता त्यासाठी मी कढीपत्ता पहिले धुकावून पापडतो. आज जराशी गडबड आहे. स्वयंपाक भाजी करायची. कारण आईची सून नाही घरी. आईची सून घरी असती तुम्हाला माहित आहे. मला त्याच्यातच असते सगळं. आता इकडच्या किचन मध्ये किती दिवस ड्युटी आहे काय माहिती. 15 नाही. मला गॅस कधी जाईल मग? आता इकडे किचन मध्ये ड्युटी लागली तर मला गॅस जायची काही संभावना दिसत नाही. आणि 22 तारखेला मला गॅस येणार आहे. म्हणजे बुकिंग केलं. 22 तारखेला भेटणार आहे. आणि अजून माझा गॅस काही गेला. आज जेवणात बनणार आहे मस्त वरण भात, पापड आणि पोळी. शुद्ध शाकाहारी जेवण आहे आज. कारण का आजचा आहे सोमवार. एखादी पन्नी काय आहे पापड भरायला. पन्नी नशीलच बाई ते याच्यावाली अशी. तिकडे पाय त्या टोपल्यात माया. देऊ का पापड अजून? दे. तिला वाया जातात. तळून ठेवले तर बस काय बस. कसे लागले माय पापड? लंबुईले संबुईले. आता मला काय येतात बाई ती भाजी चांगली पतली तरी मागते झालेली. आता असं आहे तुम्हाला म्हणा आता माशिवाय हात नाही लागला. आता उठवतच नाही. आता आपला दुखा पाहायला मीच नाही आली. माशिवाय हात काय नाही लागला. आता खा लागते की तुम्ही म्हणणं का हाय खा नाही.
हाऊस बेसरम मला करावंच लागते. एवढं करून घेतो मग मी आता स्वयंपाक भाजी. अजून पापडच तळणं चालू आहे. पापड तळल्यावर याच्यातच फोडणीचं वरण करून घेतो मी. सगळे कामं उरकेले. 10 वाजले. बकऱ्याचा टाइम झाला. स्वयंपाक भाजी सगळं काम उरकलं. भांडे बी घासून घेतले जागीच आणि पापड बी बांधून ठेवले इकडे, म्हणजे का ते नरम नाही होती हवे ना. म्हणजे घरातलं तर सगळं आवरलं. आता बकऱ्याचा टाइम झाला तर भरा लागेल मला पाणी. आणि आज ना टप दुसरा घेतला, कारण का बंधून खत भरायले का टप आणले होते 2 ते तसेच होते. तर मग आज असा चकचक टप घेतला मी. बकऱ्या येतात आणि बैल येतात, मग टेन्शनचं काम नाही. गण ठेवला आता उड्डा मारून. आता भांडेकुंडेचं काही धुणं होणार नाही. मला आधी एक मोबाईल, एका हाती मोबाईल आणि एका हाती पाईप, एवढा टप भरून घेतला होता मी. दादाचं चाललं बैलायले पाणी पाहिजे. आज दादा बकऱ्यावर नाही गेली पाहिजे का. आज बकऱ्या दुसऱ्याच्याच भरोसा आला. चला मग एवढं सगळं पाणी भरून घेतो मी. आज लय कामं बी आहे. आतून जाते का आवाज. पहिले बकऱ्याला पाणी पाजून घेतो. आई दादा आज घेऊन राहिले ना. पाण्यानं एवढी सगळी माती झाली सगळीकडे. सगळी माती घेऊन करावं लागेल. आणि एवढा उन्हाळा झाला कडक, तर सगळा गुल्ला झाला सारा गावात. सगळं पाणी चापडूप भरून घेतलं मी, कारण का पावसाळ्याचं कधी वारं उदान सुटते, लाईट जाते, त्यासाठी सगळं पाणी एकदम चापडूप. एकही भांडा रिकामा नाही ठेवला. फक्त आता तो एक टप आहे, तो धुयाचा आहे, पण मी काही तो धुत नाही. कोठीले शिग मारून ठेवली. एक नंबर पाणी भरून ठेवलं मी. आणखी संडास बाथरूममध्ये पाणी भरायचंच राहिलं मला. तिकडे तर सगळे कामं उरकले. आता म्हटलं या घरातला पसारा आवरून घेवा. वर एवढं मोठं नेले होते हे गोदड्या, सगळ्यात धुळल्यानं खराब झाल्या. कारण का माझी मजबुरी होती वर झोपायची. कूलर नाही या घरात ना, काही नाही. पंखा तर माहीत आहे तुम्हाला, पंखा चालते स्लो एकदम. तर आता मजबुरी असल्यावर मग काय करणार. तर सगळी मच्छरदानी चादर आज धुयाला काढतो. जरासा की या बी घरातला पसारा आवडतो, कारण एवढ्या चुंबड्या उचल्याच्या आत मला आता. कारण का ती दिवाण लावायचा आहे आता. पाणी पावसाळ्याचा, उन्हाळ्याचा तर दिवाण राहिला बाहेरच, पण आता पाणी पावसाळ्याचा मग तो खराब नाही होत. मग त्यासाठी आता मला ती जराशी जागा बनवा लागेल आणि जरासं करावं लागेल साफसूफ. आता दिवाण खाली कांदे राहिले तर चालतात, फक्त मला हे पोतड्या उचल्याच्या आहेत. आता इथे पोतळा कुठे ठेवू याचं बी टेन्शन आलं, कारण इकडून आहे खताचे पोते. तर पेरणं पाणी लागलं तर आणखी त्याचा पसारा होणार आहे. पण सध्याचा दिवाण आणलो ठेवून देतो इकडे. मी उचलतो पसारा, काम घेतो आवरून. एवढा पसारा मी, सगळा पसारा आहे माझ्या घरात. तर सगळे पोतेच पोते. आणि इकडे आहे माझ्या गॅस, सगळं विखुरलं इकडे बी. आज इकडे पाहिलंच नाही, कारण तिकडल्या खटल्यात स्वयंपाक करायचा होता म्हणून. घरातला पसारा आवरला, सगळे पोते उचलून ठेवले इकडे. आता फक्त दिवाण आणायचा असला की सोनपरी हलवली की झालं. हे एवढे पोते उचलणं एवढं सोपी नव्हतं माझ्यासाठी, पण तरी मी ॲडजस्ट केलं, उचललं. पण आता कमरीत चमक निघू राहिली. त्याला बी पर्याय नाही, कारण आताच दिवाण घरात येणार नाही. कारण आता थोडीशी गडबड आहे सगळ्याच्या मागं. आणि मला तर काही दिवाण उचलता येत नाही एकटीले. आता अशी परिस्थिती आली मावर का मला तिन्ही रूममधली साफसफाई, कामधंदे सगळेच करावं लागतात. म्हटलं तर आवरलं, आणि या रूममध्ये काही आवरायचं काम नाही. हवा तर एवढी सुटू राहिली का टप्प पडू राहिले. आणि हे रूम आपली स्वच्छ झाली एकदम चकाचक. आता राहिले फक्त कपडे. इतका घोर आहे मामा गाज काय. कपड्याचा गराडा पडला आता एवढ्या उन्हात.
कपडे धुवून घेतो आता आणि मग पाहू. आता सध्या घेतो कपडे धुवून. आता इकडं घरात एवढे गव्हाचे पोते आहेत ना का उंदरं आमचे इकडे तिकडे इकडे पोहू राहिले. सगळं पसाराच आहे. आता तुम्ही म्हणसान त्या घरात पसारा आहे, पण या बी घरात पसाराचा. एवढं सगळं घर भरेल होतं हे गव्हानं. विकत आणले. लाईट फिटिंग नाही तर बोर्ड बा कसं ॲडजस्ट केलं, गहू ठेवायचं होतं तर. आणि या गव्हाच्यानं एवढे उंदरं झाले ना घरात का तुम्हाला काय सांगू. आता इकडे आहे खत आणि इकडे हा इकडे या रूममध्ये आहे खत आणि इकडे आहेत गहू. सगळ्या दोन्ही रूम पॅक आहेत. फक्त एकच रूम खाली आहे. त्याच्यात का आम्ही कूलर लावला नाही, निदान संध्याकाळचं दुपारचं उन्हाचं बसायसाठी हा कूलर लावून ठेवला इकडे. फक्त हे एकच रूम खाली आहे उठ्या बसायसाठी. ती वाट पाहत बकऱ्या येत नाहीत आणि कपडे धुयाला बसली तर टपकल्या आमच्या बकऱ्या. आणि बकऱ्या आल्या की अशा करतात ना इकडे तिकडे. याले तर निरा खायलाच पाहिजे, पाणी प्यायला नाही पाहिजे. हे तरी चिंचोडी पाणी पिऊ राहिली देवा. चला मग बकरा घेतो बांधून. आईचं चालू आहे इकडे तिकडे कल्ला हल्ला. उन्हातले काम सगळे झाले. आता बाहेर यायचं काम नाही. कपडे धुणं झाले आणि सगळे कामही झाले. आता फक्त भरावं लागेल बाथरूममध्ये पाणी. बाथरूममध्ये पाणी भरायचं राहिलं कारण का बाथरूममधलं झालं पाणी खलास. एकदा बाथरूममध्ये पाणी भरून ठेवलं का जमला आपला मेढ. आता चालू आहे इकडे आराम. झालाय आरामाचा टाईम. कोणाला टाकलंय अंगबाईला. आता झाली का चालू. गिलास काही पाणी पिलं. चला बाप्पा उरकले सगळे काम. दर टाकलं दर. किती मोठी डाळ टाकली होती. एवढी मोठी डाळ टाकत असतात का. मी काय नाही आणते हो इकडे. माय ध्यान नाही. खाल्ले हो गड्ड्यानं वाटते दाणे. खाल्ले नाही मग वाव घातली. भूक लय लागली आता मरणाची. जेवण करून घेतो. आईनं जेवण वाढलं. डोळ्यात ड्राप टाकून घेतला जरा. पण आईने सांगितलं होता खुडा बनवायचा. जेवण करायला असं काही आहे. आज बेसन आहे रात्रीचं, पिकलेले आंबे, वरण आणि हा आहे खुडा.